आकाशवाणी. राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खुल्या विचारांचा लोकशाही मानणारा पारदर्शक समाज नवनिर्मितीसाठी प्रेरक ठरतो. पंतप्रधानांचं प्रतिपादन. 21व्या शतकात विज्ञान ही लोक चळवळ व्हावी. केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची अपेक्षा. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 95.53% आणि खगोलप्रेमींना आज गुरु आणि शनी महायुती पाहण्याची दुर्मिळ संधी. आता सविस्तर बातम्या. खुल्या विचारांचा लोकशाही मानणारा आणि पारदर्शक समाज हा नवनिर्मितीसाठी अधिक उपयुक्त असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संवाद या 6व्या इंडो जपान परिषदेला दूरदृश्य माध्यमातून संबोधित करताना आज ते बोलत होते. जागतिक विकासावरील चर्चा फक्त काहीच देशांमध्ये होऊ शकत नाही, हा विषय अधिक व्यापक करत मानव केंद्रित दृष्टिकोन ठेवण्यावर मोदी यांनी यावेळी भर दिला. हे दशक आणि त्यापुढील काळ शिक्षण आणि नवनिर्मिती या दोन्हीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समाजाचा असेल, असं ते म्हणाले. नवनिर्मिती हा मानवी सशक्तीकरणाचा आधार आहे आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये नवनिर्मितीला चालना दिली पाहिजे. भगवान बुद्धांच्या विचारांना आणि आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी या संवाद व्यासपीठाचं महत्त्व असल्याचं सांगत मोदींनी पारंपरिक बौद्ध साहित्य आणि धर्मग्रंथांशी संबंधित ग्रंथालय तयार करण्याची घोषणा केली. या ग्रंथालयात जगभरातील विविध देशांमधील बौद्ध साहित्याच्या डिजिटल प्रती संकलित करता येतील. भारताला विशेष आनंद आहे, असं ते म्हणाले. दारिद्र्य, वंशवाद, दहशतवाद, लैंगिक भेदभाव, वातावरण बदल आणि इतर अनेक समकालीन आव्हानांविरुद्ध बुद्धांचा संदेश आधुनिक जगाला कसं मार्गदर्शन करू शकेल याचं परीक्षण या ग्रंथालयाच्या निमित्ताने करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत. तत्पूर्वी आज केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. 21व्या शतकात विज्ञान ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं नागरिकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाविषयी जागृती, आवड निर्माण करून संशोधनाला प्रोत्साहन देणं हा या महोत्सवामागचा उद्देश असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले. 22 ते 25 डिसेंबर या कालावधीत दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या महोत्सवात देश परदेशातले विज्ञानप्रेमी सहभागी होऊ शकतात. जवळजवळ 1 लाख लोकांनी आपल्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं. 25 डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू या महोत्सवात समारोपाचं भाषण करणार आहेत. 2015 पासून केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान, खगोल भौतिकी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती संस्था एकत्रितपणे या महोत्सवाचं आयोजन करत आहेत. देशातला कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 95.53% झाला असून 25,000हून अधिक कोविड रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. आतापर्यंत 96,06,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या एकंदर 3,03,000 रुग्ण देशभरात उपचार घेत आहेत. भारतात प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे 105 मृत्यू होत असून जागतिक स्तरावरील हा सर्वात कमी कोविड मृत्यू दर आहे. वेळेवर शोध, चाचणी, विलगीकरण आणि त्वरित रुग्णालय सेवा आणि योग्य उपचार यामुळेच दैनंदिन मृत्यू 400 पर्यंत मर्यादित राहत आहेत, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 24 तासात 24,337 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 1,55,000 झाली आहे. गेल्या 24 तासात देशभरात 333 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकंदर मृत्यू संख्या 1,45,810 झाली आहे. देशाचा सध्याचा मृत्यूदर 1.45% असून जागतिक तुलनेत तो सर्वात कमी आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 9 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 16,20,00,000 नमुने तपासण्यात आले आहेत. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ज्ञांशी चर्चा करून
पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांची निवड करण्यात आली असून यात पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लशींची सुरक्षितता आणि परिणामकारकतेला आपलं प्राधान्य असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान भारतात दिली जाणारी कोरोनाची लस ही जगातील इतर देशांनी तयार केलेल्या लशींइतकीच प्रभावी असेल अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप आणि लस दिलेल्या ठिकाणी वेदना असे त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्वच लशींच्या बाबतीत घडतं. लशीकरणाच्या मोहिमेत या परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. खगोलप्रेमींना एक दुर्मिळ घटना पाहण्याची संधी आज आहे. अवकाशातील गुरु आणि शनी हे सूर्यमालेतले 2 विशाल ग्रह आज एकत्र येत महायुती घडवणार आहेत. हे ग्रह इतके जवळ येतील की 2 स्वतंत्र ग्रहांऐवजी दोघांचा मिळून एकच ग्रह दिसू लागेल. गेल्या काही महिन्यापासून रोज संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून 30 अंश उंचीवर 2 ठळक चांदण्यांसारखे हे ग्रह दिसत आहेत. पण आज मात्र सौरमंडलातले हे सर्वात मोठे 2 ग्रह एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ येणार आहेत. शेकडो वर्षांनंतर होणारी ही घटना खगोलप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. उत्तराखंड विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 दिवस चालेल. अधिवेशनात 4069 कोटी रुपयांचं पुरवणी अंदाजपत्रक सादर केलं जाईल. अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी आमदारांना कोविड-19चा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागेल असं सभापती प्रेमचंद अगरवाल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं योग्य अंतर ठेवण्यासाठी सभागृहातील बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. छत्तीसगड विधानसभेचं हिवाळी अधिवेशनही आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी 30 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला असून यात एकंदर 7 सत्र होतील. अधिवेशनात मुख्यमंत्री भूपेश बघेल 2020-21चं पुरवणी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे आवश्यक सर्व उपाय योजण्यात आले आहेत. बिहारमधील जागतिक वारसा स्थळ असलेलं बोधगया इथलं महाविहार आजपासून खुलं करण्यात आलं. नेहमीच्या वेळेनुसार सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शकांना याचा लाभ घेता येईल. इथल्या 80 फुटाच्या बुद्धमूर्तीचं दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. बोधगया मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतला आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे 23 मार्चपासून बौद्ध विहार बंद ठेवण्यात आला होता. मध्य प्रदेशातील सुमारे 20,000 फेरीवाल्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज आज वाटप केलं जाणार आहे. ग्रामीण रस्ते विक्रेता योजनेअंतर्गत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरदृश्य माध्यमातून भोपाळ इथे हे कर्ज वाटप होईल. कामगार सेतू पोर्टलच्या माध्यमातूनही फेरीवाल्यांसाठी राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याचा लाभ 8,52,000 लाभार्थ्यांना मिळाला आहे. मुंबईतील वीज पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला तरीही मुंबई महानगराला अखंड वीज पुरवठा होईल यासाठी मुंबई महानगराचा वीज पुरवठा राज्याच्या अन्य भागांपासून स्वतंत्र करण्याची योजना आहे. त्याबाबत ही समिती विचारविनिमय करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खुल्या विचारांचा लोकशाही मानणारा पारदर्शक समाज नवनिर्मितीसाठी प्रेरक ठरतो. पंतप्रधानांचं प्रतिपादन. 21व्या शतकात विज्ञान ही लोकचळवळ व्हावी. केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची अपेक्षा. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 95.53% आणि खगोलप्रेमींना आज गुरु आणि शनी महायुती पाहण्याची दुर्मिळ संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.